आला तुम्हाला कसं समजलं आणि काय आता नेमकी प्रोसेस असणार आहे? आम्हाला काल यांचा मेलवरती पत्र मिळालं होतं. ईमेलवर पत्र मिळालं यांनी अशी शालेय पोषण आहाराची गाडी या ठिकाणी थांबवून ठेवली आणि माल निकृष्ट दर्जाचा असा त्यांचा संशय आहे. त्या अनुषंगाने आम्ही आज आलेलो आहे. नमुने घेण्याचं काम चालू आहे. नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातील. अहवाल आल्यानंतर त्याप्रमाणे पुढील कारवाई. अशा पद्धतीने यापूर्वी कधी पोषण आहाराची तक्रार आपल्याकडे आली होती का? ही राज्यातली पहिलीच घटना आहे किंवा काय कसं? राज्याबद्दल नाही सांगता येणार, परंतु जुन्नर तालुक्यात ही पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये कोणत्या शाळेला पोहोचवत आहे आम्हाला ती माहिती आता घेतोय आपण. प्रत्येक शाळेची चौकशी करावी लागेल. पुरवठादार हाच कॉमन असल्यामुळे माल तोच असतो. त्यामुळे इथं मला आता जर ते अन्न प्रत्यक्षदर्शी वाटते का काही वरवर पाहून, म्हणजे आता सॅम्पलिंग होईल त्यास वरवर पाहून आता तर तसं दिसत नाही काय आपण बघतोय नमुने. ऍक्च्युली लॅब मध्ये सगळ्या गोष्टी अनालिसिस झाल्यानंतर अहवाल यायला किती दिवस लागतील? अहवाल यायला साधारण महिन्याभराचा वेळ लागतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.